तिकडे लग्न कुणाचे असू द्या, लग्न आणि वरात हे दोन्ही आम्हीच गाजवणार. त्यात नवरदेवाची बुटच गायब करून टाकली. मग काय दिलदार व्यक्ती म्हणाचे आमचे शुभम भाऊ, त्यांनी त्यांना बुट दिले. आणि आता उरलेला तांदूळ आहे ना भात घालायचा नाही, डायरेक्ट गप पोरांच्या तोंडात भरला. नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, आज वस्तीवर आहे ना पुन्हा एकदा एक लग्न होतं. या वर्षी एवढी लग्न आहेत ना, लग्नातलं खाऊन खाऊन आहे ना पार आता घरचं अन्नच गोड लागानी झाली. गावात होती मिरवणूक, त्यासाठी मग मी टू व्हीलरवरच निघालो. थार घेतली असती बरं का, पण आता लग्नच आहे आपल्या पेटमध्ये आणि एवढी उष्णता आहे की त्या गाडीला सावलीच भेटत नाही कुठं लावायला. आपली सोडावं गाडीची कशाला एवढी आवड करायची. दत्ताच्या घरी आलो, दत्ताला घेतला आणि निघालो गावात. इथं आम्हाला तिसरा कार्यकर्ता भेटला. म्हणलं चला काहीतरी थंड घेऊया. मस्त थंडगार उसाचा रस घेतला आणि त्यात होता सब्जा. सब्जा आहे ना उन्हाळ्यात खरंच लय भारी असतो उष्णता कमी करण्यासाठी. तिथून आलो आम्ही वरच्या चौकात होती मिरवणूक. तेवढ्यात आदिभाई प्रो भेटला. शुभम इकडे कोणत्या विचारत होतं काय माहिती. यंदाच्या वर्षी भावाचं, पुढल्या वर्षी माझं. व्हिडिओ शूटला इकडे आपला मित्रच होता वेदांत. वाजंत्री मंडळी क्वालिटी आहे, जोपर्यंत नोटा बाहेर नाही तोपर्यंत त्यांचा आवाजच वाढत नाही. मिरवणूक झाली आणि इकडे कार्यालय आलो आम्ही. इथे सुरू आहे साखरपुडा. जेवून बसला आम्ही सगळे निवांत. फॅनची खातोय हवा. पण फॅनची हवा खाता खाता तेवढंच एक कार्यकर्ता नसरापूर वरून डायरेक्ट कार्यालयावर आला. कार्यालयावरून मला उचलून डायरेक्ट गावात घेऊन आला. मग आम्ही घेतली फोटो फ्रेम. लेट पण थेट आप्पा बॉयज कार्यालयात जेवायसाठी उपस्थित झालेच. बरं आता माणसाला थार कडून आली. दुपारून घरी गेलतो, आता तेच कार्यालयात येऊन परत बसलो. तेवढ्या तिकडे निघाली दुपारची मिरवणूक. एक कार्यकर्ता कसाच कुणाला आवरानी नुसता वाढायचा याला त्याला आतमध्ये. आता इथे विषय मोठा झालाय. नवरदेवाची बुट्ट गायब करायच्या आधीच नवरदेवाच्या भावाने बुट्ट गायब करून ठेवली. मग स्ट्रगल बघा, एक रिस्क घेऊन मी डायरेक्ट मोबाईलच मध्ये ठेवून दिला. हे असं तांदूळ घ्यायचं आणि बदबदा फिकून हाणायचं. योग्य बाळा झालं लग्न, आता काय तांदळाचा भात घालतो काय. अभी तुमने इधर तक ब्लॉग देखा है तो देख कर रहे हो, फॉलो करो जी.